आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचा धमाका, एकुंडी गाव भाजपमुक्त करण्याचा निर्धार। बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजकीय वातावरण ढवळून काढले असून एकुंडी गाव भाजपमुक्त करण्याचा ठाम निर्धार जाहीर करण्यात आला आहे। स्थानिक नेतृत्वाच्या एकजुटीमुळे मतदारसंघात काँग्रेसची लाट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या निर्णायक भूमिकेमागे माजी सरपंच बसवराज पाटील, माजी सरपंच बसगोंडा नाईक, चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी, माजी चेअरमन महेश पाटील, मलगोंडा हेळकर, अनिल गुड्डोडगी, हनुमंत गुड्डोडगी आणि सुरेश हुलकबाळे यांची एकजूट आणि सक्रिय नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। या सर्वांनी एकत्र येत गावातील नागरिकांशी संवाद साधत परिवर्तनाची हाक दिली आहे। स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना नेत्यांनी गेल्या अनेक वर्षातील विकास कामांचा आढावा घेत भाजपवर तीव्र टीका केली व गाव व परिसराच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत जनतेची फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये वाढल्याचे त्यांनी सांगितले। रस्ते, पाणी, रोजगार व इतर विकास कामांबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले। या पार्श्वभूमीवर एकुंडीतील जागरूक नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बिळूर मतदारसंघातून काँग्रेसचा विजय असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। एकुंडी गाव भाजपमुक्त करून सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय सुरू करू असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे बिळूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। आज रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं एकुंडी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या गावचे काँग्रेसचे नेते, माजी सरपंच बसवराज नाईक आणि माजी चेअरमन महेशदादा पाटील आणि विद्यमान चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी आणि सर्व गावातील एकत्र माजी संचालक मल्लाप्पा हेळकर आणि हनुमंत गुड्डोडगी आणि सर्व कोणाचं नाव आता सर्व कार्यकर्ते आहेत। आणि या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही घोषित करतो की मी जत तालुका जनस्वराज्य शक्तीच्या वतीनं संपूर्ण बिळूर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे। आणि या बिळूर गटातील आणि एकुंडी, वजरवाड, खिलारवाडी, साळमळगेवाडी, बिळूर सर्व या पंचायत समिती गटातील आणि जिल्हा परिषद गटातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार सुजाता माळी आणि पंचायत समितीचे उमेदवार बसवराज गेज्जे यांच्या हात चिन्हासमोरील बटन दाबून उद्या 7 तारखेला प्रचंड मताने त्यांना विजय करावा असं मी जनस्वराज शक्तीच्या वतीनं आवाहन करतो। आणि आज आम्ही सर्व एकुंडी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की एकुंडी गावामध्ये ठराव करून काँग्रेस पक्षाला बहुमतानं या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। एकुंडी गावामध्ये भाजपला हद्दपार करायचा आहे, कारण गेल्या 1 वर्षापासून आमदारांनी एकुंडी गावाकडे पूर्ण दुर्लक्ष केले। काही न करता एकुंडी गावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एकुंडी गावातील नागरिकांनी हा मतदान त्यांच्या हातात घेऊन उद्या येत्या 7 जानेवारीला काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून द्यायचं या ठिकाणी सर्वांनी मिळून ठराव केलेला आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।